अखेर यंदाच्या कार्तिकी पूजेचा जो तिढा होता तो सुटला आहे। मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे विचारणा केली होती। आज विधी व न्याय विभागाने मंदिर समितीला याबाबत कळवलेले आहे। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सर आहेत। सर, मला सांगा, तिढा जो होता दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण पूजा करायची, काय निर्णय दिला शासनाने? कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रोजी आहे। प्रथेपरंपरेनुसार कार्तिकी यात्राला जी शासकीय महापूजा होती ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सपत्नीक तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते होते। सध्या राज्य शासनामध्ये 2 सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत ही पूजा कुणाच्या हस्ते करावी याबाबत विधी न्याय विभागाला मार्गदर्शन मागितलं होतं। त्यांचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे। त्यानुसार येणाऱ्या यावर्षीच्या कार्तिकी एकादशीला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे आणि त्याचं अधिकृत निमंत्रण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये त्यांना देणार आहे। सर, काल ज्या पद्धतीने तुम्ही लेखी पत्र पाठवलं होतं, कसा त्यांनी लेखी उत्तर पाठवून दिले? हो, आपल्याला त्याबाबत विधी न्याय विभागाकडून लेखी मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसारच यावर्षीची कार्तिकी एकादशीची जी शासकीय महापूजा आहे ती निश्चित झालेली आहे। सर, आता याही वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता कार्तिकी यात्रा काळातच लागण्याची शक्यता आहे, जे काय आता जे शेड्यूल दिसते त्याप्रमाणे। अशा वेळेला काय तोडगा निघणार? निश्चितच आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे की विधानसभेच्या आचारसंहिता होत्या, त्यामुळं आम्ही राज्य शासन आणि निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार सन्माननीय विभागीय आयुक्त यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली होती। याही वेळेस तशी अडचण आली तर निश्चितच राज्य शासन त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन यावेळेसही त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। तर हे होते मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलेलं आहे। यावेळची कार्तिकीची शासकीय महापूजा ही एकनाथ शिंदे सपत्नीक करणार आहेत। जर आचारसंहिता लागली तर त्यासाठी शासन आणि निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल त्या पद्धतीने पुढची कार्तिकीची पूजा केली जाणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।